10वीची लेकरं आणि गॅलरीत जपलेली स्वप्न. 10वीचं वर्ष होतं खास, स्वप्नांनी भरलेला प्रत्येक श्वास. मॅडम, आम्ही चांगले मार्क्स मिळवू ना, याच प्रश्नात दडलाय विश्वास. आणि गॅलरीत एक स्वप्न अलगद फुलत होतं. बाहेर पाऊस पडत होता, रस्त्यावरची गर्दी धावत होती. कोणी मोबाईलमध्ये हरवत होतं, तर कोणी वेळ फक्त घालवत होतं. पण एका छोट्याशा गॅलरीमध्ये वेगळं जग फुलत होतं. चटईवर बसलेली 10वीची लेकरं स्वतःचं भविष्य घडवत होती. ना मोठे क्लास, ना थाटमाट, ना एसीचा थंडगार घाट. गॅलरीतल्या छोट्याशा वर्गात मात्र स्वप्नांचा होता मोठा घाट. चटई पट्ट्यांवर बसायची लेकरं, डोळ्यात चमक, मनात उमेद भरभर. खुर्चीवर ठेवलेल्या त्या बोर्डवर भविष्य लिहायचं होतं सुंदर. आणि गॅलरीत एक स्वप्न अलगद फुलत होतं. बाहेर उन्हाने अंग भाजायचं, हिवाळ्यात थंडी गार व्हायची, तरी मॅडम सुट्टी द्या असं म्हणायला कोणालाच वेळ नसायची. रविवारी शहरं निवांत झोपायची, सणामध्ये गल्लीत दिव्यांनी उजळायची. पण गॅलरीत टेस्ट पेपर सुटायचे आणि स्वप्न अजून मोठी व्हायची. आणि गॅलरीत एक स्वप्न अलगद फुलत होतं. कोणी जर गैरहजर राहायचं, मन मात्र बेचैन व्हायचं. कोणी जरी गैरहजर राहायचं, मन मात्र बेचैन व्हायचं. आज लेकरू आलं नाही म्हणत मॅडमचं मन व्याकुळ व्हायचं. आणि गॅलरीत एक स्वप्न अलगद फुलत होतं. काहींनी फी वेळेवर दिली, काहींनी वेळ अजूनच घेतली, काहींनी देव मॅडम म्हणत वेळ घालवली. पण पैशापेक्षा मोठी होती शिकायची जिद्द, जी डोळ्यात दिसत होती. एकही लेकरू मागे नको मनाशी घेतला होता ध्यास पक्का. त्यासाठी मॅडम ही झटत होती, प्रत्येक दिवस नवा उजेड देत होती. आणि गॅलरीत एक स्वप्न अलगद फुलत होतं. निकालाचा तो दिवस उजाडला, गॅलरीत आनंद दरवळला. 92.40% पर्यंत झेप घेत 100% निकाल फुलवला. पालकांच्या डोळ्यात पाणी आलं, कौतुकाने मन भरून गेलं. मॅडम, तुम्ही आयुष्य घडवलंत हे ऐकून हृदय अगदी गहिवरून गेलं. आणि गॅलरीत एक स्वप्न खरंच पूर्ण झालं. समीक्षा, ऋतुजा, स्वरांजली, स्नेहल, वैष्णवी, अंकिता, ऋतुजा पाटील ही धावत आल्या. मनगटी घड्याळाची सुंदर भेट देऊन गेल्या. मॅडम, हे तुमच्यासाठी. ऐकून वेळही थांबली क्षणभर जणू खरी. त्या छोट्याशा भेटीत दडलं होतं प्रेम, आदर आणि मायाभारी. आणि गॅलरीत एक स्वप्न खरंच पूर्ण झालं. आज शांत दिसतोय, प्रत्येक कोपरा आठवणीत भासतोय. आज वर्ग मात्र शांत दिसतोय, प्रत्येक कोपरा आठवणीत भासतोय. चटया बोर्ड, रिकाम्या चेहरे, मनाला हळूच रडवून जातो. चटया बोर्ड, रिकामे चेहरे, मनाला हळूच रडवून जातो. उद्या कोण कुठे जाईल, कोण मोठे नाव कमावील, पुन्हा सगळे भेटतील की नाही हे मात्र काळच सांगून जाईल. पण 10वीचा तो प्रवास सुंदर मनात राहील कायम निरंतर. तुम्ही विद्यार्थी नव्हतात फक्त, माझा अभिमान होता अमर, माझा अभिमान होता अमर. कारण गॅलरी छोटी होती, पण तिथं घडलेली स्वप्न खूप मोठी होती. त्या छोट्याशा गॅलरीत दररोज स्वप्नांचा वर्ग भरायचा. कोणाचं गणित कमजोर, कोणाला सूत्रांची भीती, पण हळूहळू प्रत्येक चेहऱ्यावर आत्मविश्वास उमलत गेला. आज वर्ग मात्र शांत झाला. उद्याही लेकरं दूर जातील, कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोण ऑफिसर होईल, तर कोणी मोठमोठ्या हुद्द्यावर जातील. पुन्हा सगळे भेटतील की नाही हे मात्र वेळच ठरवेल.
पूर्ण जग कितीही बदललं तरी गॅलरीतला तो प्रवास विसरता येणार नाही, कारण छोट्या जागेत बसूनही खूप मोठी स्वप्न पाहणारी लेकरं पुन्हा मिळणार नाहीत. खूप मोठी स्वप्न पाहणारी लेकरं पुन्हा मिळणार नाहीत.